आता खूपदा नकारात्मक विचार तुम्ही आपोआपच करता, त्याच्यामुळे ती सवय लागण्यासाठी वेगळे एफर्ट्स, प्रयत्न करण्याची गरज नसते. पण पॉझिटिव्ह विचारांच्या बाबतीमध्ये उलटं आहे ना, तुम्हाला प्रयत्नांची गरज आहे. तुम्ही दिवसभरामध्ये वारंवार जेव्हा प्रयत्न करता, मग ते लिखाणाच्या माध्यमातून असू शकतात, दीर्घ श्वसन करताना स्वतःला ती पॉझिटिव्ह अफर्मेशन्स सांगणं असू शकतं, किंवा असंच उठता बसता काम करता करता स्वतःला मनामध्ये त्या चांगल्या गोष्टी सतत सांगणं असू शकतं. अशा वेगवेगळ्या माध्यमातून जेव्हा तुम्ही ते स्वतःला सतत सांगता, तेव्हा कुठे ते हळूहळू तुमच्या मनामध्ये रुजायला लागतात, वाढायला लागतात, आणि मग तुमच्या आचरणामध्ये, वागण्यामध्ये तुम्हाला हळूहळू वेगळे वेगळे बदल दिसायला लागतात. ते आपसूक आपोआप काहीतरी एखादा व्हिडिओ बघितला पॉझिटिव्ह अफर्मेशनचा आणि मग आता काहीतरी आयुष्यामध्ये चमत्कार होणार आहे, असं काही होणार नाही आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की आपण काय करतोय, आपल्यामध्ये ती पॉझिटिव्हिटी येण्यासाठी आपण तितके प्रयत्न करतोय का, दिवसभरामध्ये सांगितलेल्या गोष्टी आपण तंतोतंत पाळतोय का, हा मुद्दा तिथे महत्त्वाचा आहे. नकारात्मक विचार फक्त घालवणं इतकंच उद्दिष्ट नाही आहे, तर पॉझिटिव्ह विचार वाढवणं, ते जोपासणं आणि खोलवरती आपल्या मनामध्ये ते रुजणं, शिवाय त्याला पॉझिटिव्ह वागण्याची जोड देणं. म्हणजे एकीकडे आपण पॉझिटिव्ह विचार करतोय आणि दुसरीकडे मात्र वागताना, आपण दुसऱ्याशी वागताना किंवा इव्हन स्वतःशी सुद्धा वागताना आपण नेगेटिव्हिटी आणतोय, तर मग त्याचा उपयोग नाही. ती वागण्यामध्ये, आचरणामध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या कृतीतून ती पॉझिटिव्ह